की माझा एकटीचाच प्रवास आहे, मी शून्यापासून सुरुवात केलेली आहे आणि जी लोक शून्यापासून सुरुवात करतात ना त्यांना भीती नाही वाटत हरण्याची. ठीक आहे, मारा, काही हरकत नाही. केला सीन, अल्टिमेट सीन केला. परत कधी बघता आला तर यूट्यूबवर करा, यूट्यूबवर जाऊन नक्की बघा. जेव्हा ती शेवटच्या सीनला जेव्हा वरची मरते, जेव्हा ती भूतावळ येते आणि ती काठी मोडते आणि ठेवते वाड्यासमोर आणि वाड्याकडे बघून तो जवळजवळ 1-1.5 पेज सोलोलॉकी आहे तिचा. कॅरेक्टर मेलं नंतर सीन होते 2-3 दिवस. कारण ती माधवच्या स्वप्नात येऊन सांगते की ही काठी जाळ आणि असं कर वगैरे तसं कर. मी तो सीन करताना एवढी रडली आहे ना, एवढी रडली आहे. तो सीन रडायचा नव्हताच, पण मला भरून आलं की ह्याच सेटवर मी आले, मी तुम्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. माझी छोटीशी भूमिका असून पण तुम्ही मला मोठं केलं. मी परत बोलते, मला तुम्ही मायबाप माझ्या रसिक हो, तुम्हीच मला मोठं केलंय. हां, मला चॅनलनी केलं, प्रोडक्शन हाऊसने केलं, माझ्या सहकलाकार, माझे जेवढे दिग्गज होते सगळे सहकलाकार किंवा आणि बरीच लोक जी होती त्या सगळ्यांनी मला मोठं केलं. पण मेन तुम्ही आहात मला मोठे करणारे. तुमच्यासाठी ते मूग गिळले आणि मान्य केलं की चला आजपासून वच्छीचा प्रवास संपला इकडचा. पण तो संपत असताना सुद्धा टॉर्चर कमी नाही झाला. मला माधव म्हणतो कशाला रडते. म्हटलं असं नाही रे, माझं शेवटचं सीन आहे हा, माझ्या अख्ख्या 2 सीझनमधला शेवटचं सीन आहे. याच्या पुढे मी नाही उभी राहणार आहे. तुझ्या काय कोणाच्या समोर सीन करायला उभी राहणार नाही. माझं कॅरेक्टर मारलं यांनी. तर त्यांनी मला असं जवळ घेतलं, बोलले तू काय थांबणार आहेस का संजीवनी? तू तर म्हणतेस की माझा प्रवास एकटीच आहे, मग तू करत राहणार आहेस ना? म्हटलं हो हो, ते तर मी करणारच रे. पण तेवढ्यावर न थांबता तुला यापुढे, माझ्याकडे तर काम मिळणारच नाही, पण तुला यापुढे कोण काम देते हे मी बघतो. म्हणजे एखादा कलाकार ज्याला पार्श्वभूमी नाहीये ह्या क्षेत्राची काहीच, मग माझ्यासारखे असे किती कलाकार असतील जे बोलत नसतील हो, जे गप्प बसत असतील. मग तो एकटा असेल का नाही? असे कितीतरी आहेत इंडस्ट्रीत एकटे आलेले. माझी ही व्यथा बिलकुलच नाहीये. आणि आज या माध्यमाच्या समोर मी बोलायला सुद्धा मला काही भीती वाटत नाहीये. कारण तसाही माझा प्रवास एकटीचा होता. मी तुमच्याकडे काम मागायला गेली नव्हती, मी तुमच्यापर्यंत पोहोचले होते इतर ऍक्टर्स सारखी. आणि तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या मदतीनेच मी इथपर्यंत आहे आणि इथे बसली आहे. पण म्हणून तुम्ही मला मानसिक त्रास होईल असं वागणं, मला नफे तोटे आहेत ह्याची जाणीव न बाळगणं. मलाही तोंड आहे, मलाही आवाज आहे, मी बोलू शकते, मी एक्सप्रेस होऊ शकते, याचा विसर पडतो तुम्हाला. आणि मला ती सिरियल नंतर भीती पण नव्हती कोणाची की मला काम देईल का कोण काम नाही देईल. मग अशा काही लोकांनी एक हे करून मला कामं न देण्याचं ठरवलं असेल, तुला काम कसं मिळतं किंवा काय, तर त्याच्याने काय फरक नाही पडेल. ती माझी रंगदेवता बसली आहे ना, ती बघतेय, तीच माझं भलं बुरं बघते, तीच मला तारतीये, तीच मला मारेल. तुम्ही माझं कॅरेक्टर मारून काय नाही होतो. मी रडते किंवा माझ्या डोळ्यातनं पाणी येतं याचा अर्थ असा नाहीये की मी खूप हे झाली आहे म्हणून रडते. नाही, ते माझे इमोशन्स आहेत. मी जेव्हा जय जय स्वामी समर्थ करत होते त्या दरम्यान, जेव्हा 3ऱ्या भागातली मला वच्ची आली त्या दरम्यान मी ती सिरियल सोडली ना हो, ह्या रात्रीच खेळ चालेच्या 3ऱ्या भागासाठी. काय फायदा झाला माझा सांगा ना, काय फायदा झाला? उलट नुकसानच झालं ना. मी चॅनल पण, कारण ती सिरियल ऑन एअर होती, चांगला 4000 पर डे होता, मला 4500 पर डे होता माझा.
तो पर डे सोडून मी ह्या कॅरेक्टर मी जगली किंवा हे काम मी केलं इतकं जे तुमच्यामुळे मी केलंय, करत होते, म्हणजे काय सांगू मी, मला किती म्हणजे का मी असं केलं मला स्वतःला आता वाटतंय, मी का ती सिरियल सोडली? नुकसान केलं ना हो माझं मी. काय मिळालं मला? काय काय माझं एवढं काय मोठं झालं माझं दिव्य? ते झीचं अवॉर्ड आहे ना, बेस्ट विलन ऑफ चं, ते घरात धूळ खात पडलंय हो. काय करू त्या अवॉर्डचं? ते अवॉर्ड घेऊन फिरू ऑडिशनला सगळीकडे, हे बघा मी झी मराठी अवॉर्ड विनर आहे. मला रात्रीच खेळ चालेच्या वच्चीचं 2019-20 साठी बेस्ट विलन ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळालंय. मला काम द्या, काम द्या, काम द्या. काम बोललं ना हो माझं स्क्रीनला. मग अजून मी काय करायचं असतं? एक स्त्री आहे म्हणून मी अजून काय वेगळं करायचं आहे का? आणि मला अनुभव आला हो, लगेच आला अनुभव. जे मला बोललं गेलं होतं ना, काम कसं मिळतंय, माझ्याकडे मी काम देत नाही. हां, तुमच्याकडे तुम्ही काम देत नाही, पण दुसऱ्यांना पण तुम्ही सांगता, हिने असं केलंय, हिने तसं केलंय, हे असं झालंय. कारण अबोलीच्या सेटवर मला लगेच अनुभव आला. माझी ती सिरियल संपली, मला वच्ची मेली आणि मला लगेच, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, माझी ती सिरियल संपत नाही त्या संध्याकाळी मला कॉल आला हो अबोलीसाठी. गेली मी सेटवर पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, म्हणजे रादर दॅन मी ज्या दिवशी माझं कॅरेक्टर संपतं संध्याकाळी, त्याच रात्री मी ट्रॅव्हल करून सकाळी मी घरी न जाता सेटवरच फ्रेश झालेली आहे. म्हणजे प्रवास बघा कलाकाराचा एखाद्या, तिथेच सेट होऊन माझ्या त्या बॅगा बिगा ज्या माझ्या मी 15-20 दिवस राहत होती कोकणात, त्या घेऊन मी गेले. ट्रॅव्हलिंगमध्ये झोप नाही, काय नाही. तो सीन लागला. पहिलाच सीन 7 पानाचा होता. भांडणं वगैरे करायची होती, ताटं वाजवत जायची होती, प्रतीक्षा लोणकर ताईंच्या तोंडाला काळं फासायचं होतं, सगळं तो सीन होता. मला एपिसोड नंबर माहीत नाही. तो सीन त्या दिवशीचा झाला आणि रात्री परत तो दुसरा एक सीन लागला छोटासा, तो झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून मला जो त्रास द्यायला डिरेक्टरने सुरुवात केली त्या सेटवर. काय प्रॉब्लेम आहे बाबा, काय प्रॉब्लेम आहे का? जर तुम्ही एखाद्या कॅरेक्टरसाठी त्याची हे करता आणि तो कॅरेक्टर व्यवस्थित करतोय, काही प्रॉब्लेम नाहीये, मग का त्रास देताय तुम्ही? आणि मग तिसऱ्या दिवशी माझा क्लोज वगैरे झाला. मी अक्षरशः सगळा मेकअप दागिने उतरवून माझा क्लोज व्हायचा होता, तरीही मी बसले जाऊन कोचवर तिथे आतमध्ये मेकअप रूममध्ये. माझा क्लोज लागायला ते बोलवतायत, मी काय जात नाहीये, बोलवतायत. मग आले ते एक आले आमचे एडी असतात, ते म्हणे ताई तुम्ही मेकअप काढलात. म्हटलं हो, काय करू ना, तुम्हाला माझा अभिनय नाही आवडत आहे, तुम्ही माझं कास्टिंग का केलं? तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना की बाबा ह्या रोलसाठी वच्ची बरोबर आहे, आपण करूया. प्रॉब्लेम तरी सांगा, मला का त्रास देताय एवढे तुम्ही? म्हणजे जी वाक्य मी व्यवस्थित घेतेय, सगळं व्यवस्थित. अरे वच्ची तर किती बोलते, ज्यांनी बघितलंय त्यांना माहिती आहे. आणि सेटवर खूप घाणेरडे अनुभव येतात. सिनियर ॲक्टर्स सगळेच काय काय खूप छान असतात, काय काय वाईट असतात, अशातला भाग नाहीच आहे. तुमची शेवटी स्वभाव खूप मॅटर करतो. तुमचा स्वभाव, जेव्हा तुम्ही कलाकार असता आणि जेव्हा एखादं कॅरेक्टर तुम्ही जगत असताना, तो तुमचा स्वभाव डोकावतो हा मध्ये मध्ये. आणि ऑफस्क्रीन तर वेगळीच मजा आहे. म्हणतात ना 4-10 पुरुष एका घरात राहू शकतात एका ठिकाणी, पण स्त्रिया नाही राहू शकत. 4 स्त्रिया एका रूममध्ये नाही राहू शकत एकत्र. खूप विचित्र विचित्र अनुभव आले आहेत, येत आहेत. पण नाही, मी हिंदीमध्ये जेव्हा काम करते ना, मला नाही आले तसे अनुभव, अजिबात नाही आलेत, अजिबात नाही आलेत. ते लोक इतके छान पॅम्पर करतात, छान समजून घेतात, समजून सांगतात. आणि कलाकाराशी वागण्याची ही कुठली एक पद्धत आहे तुमची? तुम्हाला नफे तोटे आहेत तसे आम्हालाही नफे तोटे आहेत. आम्हाला पण विचारणारी लोक आहेत आमच्या घरात. मग ती 2 असतील नाही तर 1 असेल, नाही तर 10 असतील. आणि मला माहित आहे
आता हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर सुद्धा मला असे बोलणारे आहेत ना, काय काय इंटरव्ह्यूमधून सांगून काय करण्याचा प्रयत्न करणार आहेस, करतेस. मी कोणाला उत्तर द्यायला बांधील नाहीये.